सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हाय नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर सकाळी सुंदर अशी देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्याच्या नंतर आपल्या घराचं वातावरण तर प्रसन्न होतंच. आणि असं म्हटलं गेलेलं आहे का ज्या घरात देवघर नाही ते घर स्मशानयुक्त मानलं गेलेलं आहे. म्हणून आपल्या हिंदू धर्मांमध्ये आपल्या शास्त्रानुसार प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर देवारा असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर देवपूजा झाली आणि नंतर आमच्या दोघांचा चहा वगैरे बनवून झाला आणि ब्रेकफास्टमध्ये आऊंना खमण खायचं होतं. सो मी इन्स्टंटमध्ये खमण बनवलं, कारण जर तुम्ही डाळचं बनवलं ते सुद्धा छान बनतं, पण मला ती डाळवाली रेसिपी किंवा जी आपण पीठ वगैरे बनवून आणतो ती रेसिपी तसं खमण मला जमत नाही. मी मागे सुद्धा 2-3 वेळेस ट्राय केलं, सो ते खराब झालं. म्हणून तेव्हापासून आम्ही इन्स्टंट खमण बनवतो, जे की डीमार्टमध्ये मिळतं. डीमार्टमध्ये अगदी हे छोटंसं पॅकेट मिळतं. पूर्ण पॅकेट टाकून घ्यायचं, त्याच्यामध्ये हवं तेवढं क्वांटिटीमध्ये पाणी मिक्स करायचं. अगदी तो 1 ते 2 चम्मच तेल ॲड करायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्या नंतर फक्त 5 मिनिटांसाठी त्याला झाकण ठेवून झाकून घ्यायचं असतं. 5 मिनिटांसाठी तो झाकण ठेवून दिल्याच्या नंतर मग बघा 5 मिनिटानंतर ते एवढं मोठं बघा किती फुगून आलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं, कारण जेव्हा आपण बनवत असतो रेसिपी तेव्हा कळतं आपल्याला की किती कन्सिस्टन्सीमध्ये पाणी वगैरे ॲड करायचं आहे. त्याप्रमाणे मी जेवढं पातळ हवं होतं त्याप्रमाणे पाणी वगैरे ॲड केलं आणि ज्या ह्याच्यात मला ठेवायचं होतं प्लेटमध्ये, त्या प्लेटला मी आधी तेल वगैरे लावून घेतलेलं होतं आणि ज्या भांड्यामध्ये मी खमण ठेवणार होते ते पाणीसुद्धा मी छान असं उकळून गार करून घेतलं होतं. कारण तुम्ही जेवढं त्याला उकळवून गरम करून घ्याल त्याच्यानंतर जे काही खमंग आहे ते छान असं फुगतं. आणि इन्स्टंट बॅटर आहे, याच्यामध्ये तुम्हाला काहीच टाकायची गरज पडत नाही आणि अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये तुमचं खमंग तयार होतं. तर पाण्याला उकळी आणून घेतलेली होती आणि या प्लेटला सुद्धा तेल लावून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर छान असं खमंग त्याच्यामध्ये ठेवलं आणि नंतर फक्त 20 मिनिटासाठी गॅस कमीवर केला. थोडासा गॅस वाढवला. 20 मिनिट झाल्याच्या नंतर बघा किती छान आणि टम असं खमंग फुगलेलं होतं. छान असं खमंग फुगलं. त्याला थोडंसं थंड होण्यासाठी साईडला ठेवलं. तोपर्यंत लगेचच इथे मी तडका देण्यासाठी तयारी केली. पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं, जिरं मोहरीची फोडणी दिली, 2 मिरच्या टाकल्या, थोडासा कढीपत्ता टाकला जो की हवाच असतो आणि छान असा एक तडका देऊन दिला. त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकला. ऑलरेडी या मिश्रणमध्ये सर्व काही असतं म्हणून तुम्ही नाही टाकलं तरी चालतं, पण हिंग, साखर अशा 2 ते 3 वस्तू मी नेहमी ॲड करत असते. आणि जर तुम्हाला मुलांच्या टिफिनला द्यायचा असेल किंवा इन्स्टंटमध्ये दुपारी भूक लागते मुलांना किंवा आपल्याला सुद्धा काहीतरी खायची इच्छा होते, तर अशा वेळेस तुम्ही हा डीमार्टमधून किंवा कोणत्याही किराणा दुकानातून, सुपर शॉपमधून हे खमणचं पॅकेट आणून असा इन्स्टंट ढोकळा तुम्ही बनवू शकता आणि खायला सुद्धा तितका छान होतो. याच्यामध्ये काही टाकण्याची गरज पडत नाही, म्हणजेच काहीतरी बिघडण्याची अजिबात भीती नाही की खराब होईल, काही नाही जमलं तर, असं अजिबात नाही. तर व्यवस्थित असा माझा खमण ढोकळा इथे तयार झाला होता. त्याच्यानंतर जो काही तडका होता वरतून तो आम्ही टाकून दिला आणि आहोंना सुद्धा दिला, कारण आहोंना खूप जास्त आवडतो. आणि हे पॅकेट मी कमीत कमी 2 ते 3 महिने आधीचं माझ्याकडे होतं आणि मी विसरून गेली होती. नंतर आहोंनीच आठवण दिली का मला खमण खायचं आहे, तेव्हा मला लक्षात आलं का आपल्याकडे खमणचं पॅकेट तर आहेच आणि जे की मी दर मंथमध्ये घेत असते डीमार्टवरून, जेणेकरून जर खायचं असला तर 1 महिन्यामध्ये केव्हाही आपल्याला बनवता येतो. खमण ढोकळा इतका छान पोट भरून खाल्ल्यानंतर अजिबात दुपारी काही जेवणाची इच्छा नाही झाली, म्हणून इथे संध्याकाळची सुंदर अशी देवपूजा करून घेतली. आणि येत्या सोमवारपासूनच मी शिवलीला अमृत पारायणाला सुरुवात केली होती. तर इथे शिवलीला अमृत पारायण मला करायचं होतं आणि मी शिवलीला अमृत पारायणाबद्दल एक छानसा डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. सो तो सुद्धा तुम्ही बघितला नसेल तर बघा आणि त्याच्यामध्ये काय काय फायदे तुम्हाला या शिवलीला अमृत पारायणामधून मिळणार आहे ते सुद्धा मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहे. तर संध्याकाळची देवपूजा झाली, धूपदीप ओवाळून झाला आणि नंतर शिवलीला अमृत पारायणाला बसले. जेवढा छोटा हा ग्रंथ दिसतो आहे तेवढा अजिबात छोटा नाही. एक अध्याय खूप जास्त मोठा आहे, म्हणून मी 7 दिवसाचं पारायणाला प्रारंभ केलेला आहे आणि 7 दिवसाचं पारायण करणार आहे. म्हणून अगदी दररोज मी 2-2 अध्याय वाचते, जेणेकरून जास्त लोडही आपल्यावर येत नाही, बाकीची कामंसुद्धा आपली आवरली जातात आणि कधी होईल, केव्हा होईल किंवा किती वाचावं हे सुद्धा आपल्याला काहीच टेन्शन येत नाही. तर त्यासाठी मी अगदी 2-2 अध्याय असं छोटंसं हे पारायण 7 दिवसाचं करणार आहे. ह्या पारायणाची माझी सांगता रविवारी होणार आहे. कंटिन्यू वाचायचं असतं
शक्यतो तुम्हाला जर जास्तच फलप्राप्ती हवी असेल तर शक्यतो हे भगवान शंकराचं पारायण असल्यामुळे संध्याकाळी वाचावं. संध्याकाळी जर तुम्ही हे पारायण वाचलं 4 ते 7, 4 ते 8 मध्ये, तर संध्याकाळी प्रदोष काळ असतो आणि भगवान भोलेनाथ फिरत असतात. त्याच्यासाठी आपल्याला प्रदोष काळामध्ये भगवान शिवाची सेवा करायची असते. ह्या श्रावण महिन्याच्या पवित्र मासारंभामध्ये तुम्ही सुद्धा एकदा शिवलेला अमृत पारायण नक्की आवर्जून वाचा. मी वाचलं 2 ते 3 दिवस झाले वाचते आहे आणि इतका छान असं शिवलेलं अमृत आहे. असं वाटतं मला का दर महिन्यातून एकदा तरी वाचावं. आपलं पूर्ण जीवन चरित्र, आपण कोणता जन्म कधी घेतो, आपल्याकडनं कोणते पाप झाली पाहिजे, कोणत्या कर्माचं आपण काय केलं पाहिजे किंवा आपण कोणती काळजी आपण जीवन जगताना घेतली पाहिजे, अशा अगदी छोट्या छोट्या वस्तू सुद्धा या पारायणामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि 11वा अध्याय तर छानच आहे, तितकंच हे शिवलेलं अमृत पारायण. मी सुद्धा फर्स्ट टाइम लावलं आणि माझा पहिला अनुभव हा खूप छान आहे. अजून 2 दिवस झाले आहे तरी मला खूप जास्त आवडलं. वाचायला कंटाळा येत नाही. अध्याय जरी मोठे असले तरी इझिली वाचले जातात आणि 1 तासामध्ये 2 अध्याय वाचले जातात. म्हणून दररोज आपण 1 तास तरी या पारायणाला नक्कीच देऊ शकतो. त्याच्यानंतर पारायण वाचता वाचता मला थोडे उशीर झाला. नंतर मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये मला आज म्हणजे खूप दिवसांची मी बनवली नव्हती, म्हणून मला आलूची भाजी बनवायची होती. म्हणून आधी मी 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या इथे सोलून घेतलेल्या होत्या. फ्रीजमध्ये लसूण अजिबात सोलून ठेवायचं नाही, कारण त्याला बुरशी वगैरे येते आणि जर त्या लसणाला बुरशी आली आणि आपण तो लसूण खातो, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये विविध आजार हे निर्माण होत असतात, कॅन्सरचं प्रमाण तयार होतं. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज असतं, मात्र फ्रीजमध्ये ठेवून काहीही वस्तू जास्त दिवस खायच्या नाही. म्हणून मी कितीही घाई असली मला तरी 2 ते 3 पाकळ्या लगेच सोलते आणि असं लसूण कट करून घेते, मात्र अजिबात सोलून वगैरे ठेवत नाही. त्याच्यानंतर जितका बारीक चिरता येईल तेवढा बारीक असा मी कांदा चिरून घेतलेला आहे. 2 मिरच्या, थोडंसं कढीपत्ता असं व्यवस्थित असं घेऊन घेतलं. त्याच्यानंतर मी फक्त 3च आलू लावले होते, कारण मला 3 ते 4 आलू पराठे बनवायचे होते. त्याच्यासाठी मला 3 आलू पुरेसे होते. आणि साईडला आलू जेव्हा मी कुकरमध्ये लावून घेतले, 2 ते 3 शिट्या झाल्या तोपर्यंत मी कणिक वगैरे सुद्धा मळून ठेवलेली होती. आणि अशी जर तुम्ही कणिक अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनिटं जर बाहेर मळून ठेवली तर ती खूप छान होते, मऊ होते आणि येणाऱ्या पोळ्या सुद्धा ह्या मऊ होतात, खायला सुद्धा टेस्टी लागतात. आणि दररोजच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा मी असंच करत असते. म्हणून मी ज्या कुकरमध्ये आलू लावले त्याच कुकर व्यवस्थित असं वॉश करून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरं मोहरीची फोडणी दिली, लसूण टाकला, 2 मिरच्या, कांदा आणि कढीपत्ता. तर अशा प्रकारे मी माझ्या भांड्यांचा छान असा उपयोग करून घेत असते, जेणेकरून कमी भांडे कसे निघता येतील याचा मी जास्तीत जास्त विचार करत असते. आणि आता मी कढईमध्ये सुद्धा बनवू शकली असते, पण नाही, कारण कढई सुद्धा घासावी लागेल, कुकर सुद्धा घासावं लागेल, खूप जास्त भांडे होतात. जेणेकरून आपल्याला कमीत कमी याच्यामध्ये कसं स्वयंपाक करता येईल अशा टिप्स मी वापरत असते. म्हणून त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकला, थोडासा गरम मसाला टाकला, थोडासा हिंग, मीठ टाकलं, नंतर धनापूड टाकली, लाल मिरची पावडर टाकायची गरज नव्हती कारण ऑलरेडी मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या होत्या. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि छान असं होऊ दिलं. कांदा मऊ झालेला होता. नंतर त्याच्यामध्ये जे काही 2 ते 3 आलू मी मॅश केलेले होते ते संपूर्ण आलू असे छान टाकून दिले आणि फक्त 2 ते 3 मिनिटं वाफेवर होऊ दिली, कारण ऑलरेडी आलू झालेले असतात, म्हणून आलूच्या भाजीला इतका वेळ लागत नाही. पण आलू पराठे मला खूप जास्त आवडतात आणि अशी आलूची भाजी सुद्धा मला खूप आवडते. म्हणून आलू पराठे झाल्याच्या नंतर जी काही भाजी शिल्लक होती ती मी नुसतीच खाऊन घेतली, कारण मला आलूची भाजी प्रचंड आवडते. आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मुलांच्या टिफिनमध्ये ही रेसिपीज देऊ शकता किंवा गरमागरम सकाळी ब्रेकफास्टसाठी सुद्धा तुम्ही आलू पराठे बनवू शकता. आहोंचा जॉबवरून येण्याचा टायमिंग होता, त्यावेळेसच मी गरमागरम हे आलू पराठे बनवायला घेतले. त्यासाठी मी आलू आणि कणिक आधी करून ठेवलेलं होतं प्रिपरेशन काही गोष्टींचं, बाकी गोष्टी मी गरमागरम बनवल्या, जेणेकरून दही वगैरे घेऊन येणार होते. मी आहोंना सांगितलं होतं सकाळीच का दही घेऊन या, जेणेकरून दह्यासोबत किंवा टोमॅटो केचप जर असलं तर या दोघांसोबत सुद्धा छान असे टेस्टी आलू पराठे लागतात. आणि तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करून बघा, मग मुलांचा टिफिन असो किंवा तुमच्यासाठी ब्रेकफास्टमध्ये असो किंवा लंचमध्ये. आता आम्हाला 1 ते 2 आलू पराठा लागतो, त्यासाठी मी बरोबर क्वांटिटीमध्ये 4 आलू पराठे बनवले होते. आणि अगदी हे 4 आलू पराठे बघा किती छान, काय अजिबात तुटले नाही आणि व्यवस्थित असे छान भाजले गेलेले होते, कुरकुरीत झालेले होते. नंतर मग आहोंनी दही वगैरे आणलेलं होतं रात्री, सो त्याच्यासोबत आम्ही आलू पराठे एन्जॉय केले.
तुम्हाला जर आवडेल तर तुम्ही टोमॅटो केचप सोबत सुद्धा आलू पराठे एन्जॉय करू शकता, किंवा तुम्हाला जर लागलं तर तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता. तर आम्ही या दोघांसोबत खाल्लेला आहे, सो छान लागतात. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही आलू पराठ्यावर तेल वापरू शकता किंवा बटर सुद्धा यूज करू शकता. मी मागे सुद्धा बटरचे केलेले होते आणि आता तेलाचे. मला तर तेलच आवडतं, पण आहोंना आवडतं बटर किंवा चीज टाकलेला आलू पराठा सुद्धा बनतो. अशा वेगवेगळ्या टाईपमध्ये हे आलू पराठे बनवले जातात. म्हणून आहोंना मी कधी कधी चीज टाकून सुद्धा बनवून देते आणि बटर सुद्धा. सध्या बटर वगैरे संपलेलं होतं म्हणून बटर मी नाही टाकलं आहोंसाठी आणि तेलाचेच बनवले. कारण मला सुद्धा बटरचे आलू पराठे एवढे आवडत नाही, मला तेलाचेच आवडतात. आणि आलूची भाजी खूप छान मॅश केलेली होती म्हणून फुटायचं वगैरे अजिबात टेन्शन नव्हतं. कितीही मऊ कणिक होऊ द्या, एकदम छान आलू पराठे टम असे छान फुगलेले होते, कुरकुरीत झालेले होते, खायला सुद्धा गरमागरम छान लागतात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. आणि अजून तुम्हाला कोणत्या विषयामध्ये किंवा कोणत्या टॉपिकवर जर ब्लॉग हवे असतील तर ते सुद्धा मला सांगा. तर अशा प्रकारे मी व्यवस्थित असा पिठामध्ये टॅप करून घेतलेला होता आणि दोघे आलू पराठे छान पद्धतीने बनवून घेतले. तेवढ्या कणिकमध्ये माझे 4 ते 4 आलू पराठे झाले होते. एक छोटी लास्टमध्ये पोळी वगैरे झाली आणि 3 आलूमध्ये 4 आलू पराठे होऊन सुद्धा शिल्लक राहिले होते. कारण आलूची भाजी आणि पोळी खायची म्हटली तर आपल्याला 3 ते 4 आलूंची भाजी लागते. पण जर तुम्ही असं आलू पराठे बनवायचे म्हटले तर एका आलूमध्ये खूप सारे पराठे बनत असतात. म्हणून या इन्स्टंट रेसिपी सुद्धा आपण करू शकतो. आणि तुम्हाला जर नवीन नवीन रेसिपी हव्या असतील किंवा नवीन नवीन ब्लॉग्स हवे असतील तर ते सुद्धा मला सांगा, करून मी नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही कशा प्रकारे आलू पराठे बनवतात, कारण आलू पराठे बनवण्याचे ज्या काही टेक्निक्स आहेत त्या 2 ते 3 आहेत. 2 ते 3 टेक्निक्सने हे आलू पराठे बनवले जातात. म्हणून तुम्ही कशा प्रकारे आलू पराठे बनवतात ते सुद्धा मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. का तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे मॅश केलेली आलूची भाजी वापरतात तर काही वेगळ्या पद्धतीने. सो थँक्यू.